तू भेटशी नव्याने या मालिकेचा कालचा म्हणजे 1 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी प्रेक्षकांनो, काल सण असल्यामुळे मला जमलं नाही रिव्ह्यू देणं, कारण सगळे पाहुणे रावळे येतात आणि मी बिझी असले तर ते कसं वाटेल ना. मी प्रयत्न केला पण मला वेळच नाही मिळाला रिव्ह्यू द्यायला. पण कालचा भाग भन्नाट होता, बघत राहा शेवटपर्यंत. तर काल त्यांनी दाखवलं, हे अभिमन्यू सर म्हणतात की काल म्हणजे अर्पिता जे बोलली ते लक्ष घेऊ नकोस, मनावर नको घेऊस. आता गौरी म्हणते नाही सर, अर्पिता ताई त्यांच्या जागेवर बरोबर आहे. मग आता लगेच हे सर म्हणतात आपली जागा पण लक्षात ठेव गौरी. नाही म्हणजे ते जे काही मी मगाशी बोललो ना, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं वगैरे वगैरे, ते सगळं विसरून जा. त्या अर्पिताची समजूत काढायला म्हटलं होतं मी. आपल्यातलं नातं जे होतं तेच आहे, तू स्वतंत्र आहेस आणि मोकळी आहेस, लक्षात ठेव. आता अभिमन्यू सर पुढे काही बोलणार तेवढ्यात गौरी म्हणते अहो. आता सर तिच्याकडे बघायला लागतात. गौरी म्हणते आय मीन अहो सर, तुम्ही तिथे कशाला झोपतायत? मी झोपते ना तिथे सोफ्यावर, तुम्ही बेडवर झोपा. अभिमन्यू सर म्हणतात की तू तिथेच झोपायचेस बेडवर. गौरी म्हणते सर मला एवढ्या मौमौ गादीची सवय नाही हो. सर म्हणतात तुला सांगितलं ना एकदा तिथेच झोप म्हणून. अभिमन्यू सर तिला दटावतात आणि त्या एसीचं टेम्परेचर जरा कमी करतात. गौरी म्हणते अरे बापरे सर, एवढं ते कमी टेम्परेचर? अहो असं काय करता सर, इतकं टेम्परेचर करू नका ह्या वयामध्ये, एवढं कमी टेम्परेचर तुम्हाला त्रास होईल बरं का सर. आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात काय बोललीस, म्हातारा झालोय का मी ह्या वयात म्हणजे? अभिमन्यू सरांना वाटते ही आपली टर उडवतीये. आता गौरी म्हणते नाही असं नव्हतं म्हणायचं सर मला. अभिमन्यू सर म्हणतात असं नव्हतं म्हणायचं सर मला. अभिमन्यू सर चिडतात तिच्यावर आणि म्हणतात झोप गपचूप. गौरी आता चुपचाप झोपी जाते. कालचा एपिसोड एवढा मजेदार होता प्रेक्षकांनो, मला खूप इच्छा होती कालच देऊन टाकावं, पण मला रात्री जवळपास 12-12:30 झाले. मग कुठे एवढी बॅटरी होती माझ्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू द्यायची. असो, पण आज न चुकता दिलाय बरं का प्रेक्षकांनो. अतिशय सुंदर भाग आहे, लाईक करायला विसरू नका. गौरी आता सर झोपल्यानंतर थोड्या वेळाने उठते आणि त्या एसीचं टेम्परेचर जरा कमी करते आणि मग म्हणते की माझ्यासाठी एवढं ॲडजस्ट करायची काही गरज नाही आहे, झोपा आता शांत. कारण या गौरीला ना थंडी वाजत असते प्रेक्षकांनो, त्यामुळे या अभिमन्यू सरांनी त्या एसीचं टेम्परेचर जरा नॉर्मल केलं. बहुधा तरी यांना एसी जरा फुल हवा असतो, पण आता गौरीसाठी ते कमी करतात. म्हणून मग गौरी पुन्हा उठते आणि जे आधी टेम्परेचर होतं ते पुन्हा करते आणि म्हणून म्हणते की माझ्यासाठी तुम्हाला एवढं ॲडजस्ट करायची गरज नाही आहे. आता एसी फुल झालेला बघून सरांना पुन्हा जाग येते, पण गौरी मात्र थंडीने कुडकुडत असते. अभिमन्यू सर जागे होतात आणि आता उठून तिच्या अंगावरती एक भलं मोठं रग टाकतात जेणेकरून तिला थंडी वाजू नये म्हणून. आता ही गौरी झोपेमध्ये त्यांचा हात धरते. पण त्याआधी सरांनी जरा ते एसीचं टेम्परेचर व्यवस्थित केलंय म्हणजे जास्तीत गौरीला थंडी वाजू नये म्हणून. पण आता बघा प्रेक्षकांनो, इथे अभिमन्यू सरांना त्यांची आणि तन्वीची आठवण आली आहे. म्हणजे माही तन्वीची एक आठवण दाखवली आहे त्यांनी. मागे बघा हा सीन त्यांनी जरा अर्धवट दाखवला होता. म्हणजे गौरी जेव्हा हात धरते ना तेव्हा ह्या सरांना आठवण येते तन्वीची. म्हणजे तो माही त्या पल्लवीला गुलाबाचं फूल देत असतो आणि तिकडनं ती तन्वी बघत असते. तो सीन त्यांनी आज पूर्ण केलेला आहे. तर आता आपण तो सीन बघतोय. माही त्या पल्लवीला फूल देत असतो गुलाबाचं आणि आता ते बघून या तन्वीचा जीव थोडा थोडा होत असतो. आता माही मुद्दाम म्हणत असतो आय आय असं म्हणत असतो मुद्दाम त्या तन्वीला चिडवण्यासाठी, म्हणजे त्या पल्लवीला प्रपोज करायचा प्रयत्न करतो तो. मग आता ही तन्वी तिकडनं बघते आणि पळतच येते माही जवळ. काय चाललंय तुझं माही? मग ती पल्लवी ओरडते तिच्यावर, काय चाललं म्हणजे दिसत नाही का तुला? मग आता ही तन्वी म्हणते माही, एवढं मोठं पाऊल उचलायच्या आधी तुझ्या मनात एकदाही माझा विचार नाही आला करे? माझ्याबद्दल तुला काहीच वाटलं नाही का? मग आता माही तिला म्हणतो का तुझ्याबद्दल काही वाटायला हवं होतं का मला? मग आता ती तोंड बारीक करते आणि म्हणते माही, अरे प्रॅक्टिस हॉलमध्ये तू जे काही बोललास त्याचा काय अर्थ होता मग? अरे निदान काही दिवस तरी विचार करायचा नाही. म्हणजे काही दिवस मी कॉलेजला आले नाही तर तू माझ्या घराचा रस्ता शोधलास आणि मला भेटायला आला, या सगळ्याचा अर्थ काय होता? तू मला भेटायला कसावीस झाला होता ना, या सगळ्याचा अर्थ काय होता माही? माही म्हणतो याचा अर्थ एवढाच आहे की तू माझी मैत्रीण आहेस, तुझ्या असण्या नसण्याने फरक पडतो मला, पण मैत्रीण म्हणून एवढंच. आता ही तन्वी म्हणते फक्त एवढंच, आणखीन काही नाही माही? माही म्हणतो आणखीन काय असणार आहे? आता हा मुद्दाम तिला चिडवतोय. मग माही म्हणतो असं काय असायला हवं आणखीन? मग आता ही तन्वी म्हणते प्रेम असायला हवं माही, ते प्रेम होतं, ते प्रेम आहे. आता हे तन्वी अगदी मोठ्याने आणि बेंबीच्या देठापासून बोलते. आता हा माही म्हणतो की काय
हे प्रेम आहे आणि प्रेम असायला हवं असं कोण म्हणतं? आता ही तन्वी म्हणते, मी म्हणते ना, मी स्वतः सांगते तुला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माही, आय लव्ह यू. आणि अशा पद्धतीने या तन्वीने ह्याला प्रपोज केलेलं असतं. आता ती या माहीचा हात धरणार असते तेव्हा माही म्हणतो, ए नक्की ना तन्वी, बघ हा, माहीचा जर हात धरलास तर आयुष्यभर तुला सोडता येणार नाही. तन्वी माहीचा हात घट्ट धरते आणि म्हणते, नाही सोडणार, कधीच नाही सोडणार, आणि मी खूप प्रेम करते तुझ्यावरती. आणि इंग्लिशमधनं पुन्हा दोनदा तीनदा त्याला प्रपोज करते. आणि मग माही पण म्हणतो, हो मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो तन्वी. तर अशा पद्धतीने माही आणि तन्वीचं एकमेकांना प्रपोज झालं होतं त्यावेळेला. आता इकडे अभिमन्यू सर जरा जास्तीच इमोशनल झालेले दिसतात, कारण जेव्हा त्यांना ही आठवण येते तेव्हा त्या गौरीचा हात ते घट्ट धरतात तन्वी समजून. गौरी आता झोपेतून जागी होते. ती म्हणत असते, सर अहो सोडा माझा हात. अभिमन्यू सरांनी तिचा हात घट्ट धरलेला असतो. आता हिला समजेना ना गौरीला काय झालं यांना. आता ती पुन्हा म्हणते, सर सोडा माझा हात, खूप घट्ट धरलाय तुम्ही. अभिमन्यू सर मग पटकन भानावर येतात आणि तिचा हात सोडून देतात आणि तिला सॉरी पण म्हणतात आणि पुन्हा सोफ्यावर जाऊन झोपी जातात. पण आता त्यांना तन्वीची आठवण जरा जास्तीच येते असं दिसतंय खरी. असो, पण आता गौरी कन्फ्यूज झाली आहे की नेमकं यांच्या मनात आहे तरी काय. बिचारी गौरी. मजा आली हा प्रेक्षकांनो कालचा भाग बघायला. पण आता बघा गौरीची आई जरा जास्तीच संतापलेली दिसतीये. आता या मन्याने ते फटाके काढलेले आहेत मागच्या वर्षीचे. तेव्हा गौरीची आई म्हणते, अरे मन्या, किती मोठे फटाके काढलेस तू. एक काम कर, आपल्या घराच्या कोपऱ्यावर जा आणि सगळे फटाके फोडून टाक. सगळ्यांना कळू दे आपण काही दुःखात नाहीये म्हणून. मग गौरीचे बाबा म्हणतात, अरे वा, म्हणजे काय, कळायलाच पाहिजे, हे पण कळलं पाहिजे की आपल्यामध्ये सगळं बरं चाललंय म्हणून. गौरीची आई म्हणते, आपल्यात म्हणजे? आता गौरीचे बाबा म्हणतात, अगं म्हणजे गौरीमध्ये आणि आपल्यामध्ये. अरे गौरी जावाई, जावाईमध्ये, आपल्यामध्ये. आता हे जरा टेन्शनमध्येच बोलतात आणि म्हणतात, आज येणार आहे ते मांडव परतनीच्या कार्यक्रमाला. आता हे सगळेजण एकमेकांकडे बघतच राहतात. गौरीची आई म्हणते, काय काय बोलताय तुम्ही, काही समजते का तुम्हाला काय बोलताय ते? अहो आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, काही तयारी नाही, असे कसे स्वतःहून येतील ते तोंडवर करून. गौरीचे बाबा म्हणतात, अगं आमंत्रण कसं नाही, मी स्वतः गेलो होतो ना आमंत्रण द्यायला. आता ती गौरीची आई म्हणते, काय, कोणी सांगितलं होतं तुम्हाला नसते उपद्व्याप करायला? मी गौरीला इथे पाय सुद्धा ठेवू देणार नाहीये, सांगा तिला काही यायची गरज नाहीये म्हणून. आता ते गौरीचे बाबा म्हणतात, असं काय करतेस ग, ती लाख चुकली असेल, पण आई वडील म्हणून आपण कर्तव्य पार पाडायला नको का? आता लगेच काकू उभी राहते आणि म्हणते, बरोबर आहे भाऊजी तुमचं. अहो त्यांचं काय, बंगल्यात राहणारी लोक ती कोणी विचारल्यावर काय आपण असं सांगायचं का संबंध तोडले म्हणून? आता ती गौरीची आई म्हणते, हो तसंच सांगायचं संबंध तोडले म्हणून. गौरीच्या काकू म्हणते, काय बोलताय तुम्ही वहिनी, अहो किती पैसा खर्च केलाय आपण लग्नामध्ये, तुम्ही बांगड्या मोडल्यात तुमच्या, हे म्हणजे असं झालं, पोरगी ती पोरगी गेली, पैसा तो पैसा गेला आणि अब्रू पण चालली हो वहिनी. आता असं काय करता तुम्ही? अहो वहिनी, येता जाता टोमणे ऐकावे लागतात लोकांचे. देवा काय रे दिवस दाखवला आम्हाला. काकू असं बोलते जसं काही हिनेच पैसा लावलेला आहे गौरीच्या लग्नात. ती काकू ज्या पद्धतीने बोलतीये त्यावरून असं दिसतंय खरी. तर आता ती म्हणते की बघा ना, त्या मास्तरचं बरं आहे, त्याला एवढा चांगला आपली पोरगी मिळाली सोन्यासारखी, पुन्हा लग्न करून पण मिळालं. जाऊ द्या, आपलीच पापं म्हणावं. नाही म्हणतात ना, ते म्हणतात ना, 18 आपलं दारिद्र्य असं काहीतरी पदरात पडलंय आपल्या. मग तिची गौरीची आई म्हणते, अरे वा, असं का म्हणून त्यांना एवढं स्वस्तात सोडायचं आपण? गौरीच्या बाबांना कळेच ना, अशी काय बोलते ही. मग आता ही गौरीची आई म्हणते, त्यांनी बोलवलंय ना आज मांडव परतनीला, मग नाही लग्नाचा खर्च त्या मास्तरकडून काढून घेतला ना, तर नावाची माधवी नाहीये मी. ती काकू मनात विचार करते, आता कसा बाण निशाण्यावर लागला. गौरीचे बाबा म्हणतात, अगो काय बिथरल्यासारखी वागतेस माधवी, जावयाकडनं पैसे वसूल करणार आहेस तू? त्यावर ही गौरीची आई म्हणते, हो करणार, जमलं तर व्याजा सकट पैसे वसूल केले असते. माझ्या मुलीला नादाला लावून तो मास्तर दिवाळी कशी सुखात साजरी करतोय ना, ते बघतेच मी आता. तर प्रेक्षकांनो, तुम्ही ज्या क्षणाची, ज्या सीनची वाट बघत होता ना, तो सीन आलाय. अरे देवा, मी खूप हसले या सीनवर. आता अभिमन्यू सर गौरीला म्हणत असतात, आता तू उतरणार आहेस की नाही खाली लवकर. ती गौरी तिच्या केसांची क्लिप काढत असते. आता ते सर म्हणतात, अगं गाडी थांबली आहे ना, उतर ना लवकर, सांगायला हवं का एकत्र जायचं आपण. आता ती हू हू करत असते आणि निनाद सरांनी बघितलं यांना लांबून. अरे देवा. आणि ते आवाज देतात, ए अभिमन्यू सर आणि गौरी दोघांचा चेहरा पांढरा पडलेला असतो. आता निनाद सर म्हणतात, काय ग गौरी,
प्रिन्सिपल सर म्हणाले की तुझा नवरा सोडायला आणि घ्यायला येतो तुला, मग तू अभिमन्यू सोबत काय करतेस? गौरी म्हणते, अहो ते काय आहे ना सर, मी यांच्या घरी काम करते ना, म्हणजे तसं माझे नवराच येतो मला घ्यायला सोडायला. गौरीची बांबेरी उडाली आहे. ती म्हणते, त्याचं काय झालं निनाद सर, मी कामाला जाते ना सरांकडे, जेवण बनवायला जाते ना. हा, तर ते मला तिकडनं निघायला खूप उशीर झाला. मग अभिमन्यू सर म्हणाले की मी सोडतो तुला. आता हे निनाद सर म्हणतात, काय अभि तुला स्वतःहून म्हणाला? मग गौरी म्हणते, नाही म्हणजे मी विचारलं त्यांना, सर मला सोडाल का प्लीज. मग निनाद सर अजून प्रश्न विचारतात, हा सहज तयार झाला तुला सोडायला? गौरी म्हणते, नाही हो, कशाचे तयार होतात हे लवकर सोडायला, माझं ऐकतच नव्हते ते. मग मीच कन्व्हिन्स केलं त्यांना की सर प्लीज सोडा ना, मला उशीर होतोय. खूप कन्व्हिन्स केलं मी. मग तेव्हा ते म्हणाले की मी सोडतो तुला. निनाद सर म्हणतात, बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मग गौरी म्हणते, बरं येते हं मी, मला आधीच उशीर झालाय. आता निनाद सर म्हणतात, बरं बरं ये हं. गौरी निघून गेल्यावर अभिमन्यू सरांचं काही खरं नव्हतं. अभिमन्यू सर लगेच म्हणतात, तुला सोडायचंय का, चल बस माझ्या मागे. निनाद सर म्हणतात, अरे कशाला उगाच, तुला कशाला त्रास, मी चालतच जाणार होतो. पण ते काय आहे ना, आता अभिमन्यू सर लगेच गाडी पुढे काढतात. तेव्हा हे निनाद सर म्हणतात, अरे 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 थांब तरी. पण प्रेक्षकांना आता ते जेव्हा पुढे जातात ना, तेव्हा निनाद सरांना पिन दिसली आणि ते विचार करतात, अरे देवा, याच्या शर्टाला पिन. आता बघा तुम्ही, मोठं मोठं वादळ येणार आहे. आता मजा आली आहे आणि मी तुम्हाला आता सस्पेन्स ओपन करून टाकते. निनाद सरांना कळलंय की या दोघांचं लग्न झालंय, पण आता अभिमन्यू सर गेले कॉलेजला. आता त्या पिऊननी पाहिलं ना मागची पिन, तो सारखा बघत असतो आणि तो सांगायचा प्रयत्न करतो, पण यांच्या पुढे कोणाचं काही चालतं का, हे आधी अंगावर वस्स करतात. आता तो बिचारा जातो त्यांच्याजवळ आणि म्हणतो, सर ते पोरींची क्लिप तुमची. आता हे त्याच्या अंगावर वसकतात, कसली क्लिप, कोणती क्लिप रे. आता तो बिचारा चुपचाप बसलाय, मागे बघा सगळे बघून हसताय. आता ते सर म्हणतात, काय बोलतोयस, कसली क्लिप. आता तो म्हणतो की सर ते पोरीची क्लिप हरवली ती. आता अभिमन्यू सर म्हणतात, मला कशाला सांगतोय, मग पोरींची क्लिप हरवली तर लॉस्ट आणि फाउंडमध्ये जाऊन बघ. आता तो म्हणतो, बरं बरं बाबा सर, हे साईन करता का तुम्ही. पोरं लागलेत हसायला सरांना बघून बघून. अरे देवा, एखाद्याची अशी फजिती होणं म्हणजे अवघडच आहे नाही. आणि त्यातनं अभिमन्यू सर हे ब्रह्मचारी, म्हणजे सगळेजण असे समजतात ना त्यांना. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय बघतोय मागे. तो मागे वळून वळून पाहत असतो. मजा आली बघताना. पण आता अभिमन्यू सर त्याच्या ओरडतात, काय बघतोस रे मागे, आणि साईन करून पुढे निघून जातात. आणि आता ते पिऊन दादा चालले जातात खरी, पण विचार करतात, अरे वा, चर्चेला चांगला विषय मिळालाय. पण आता गौरी आली आहे क्लासमध्ये. गौरीला अनु आल्या म्हणते, काय गो गौरी, काय गोड दिसतेस तू. आणि आता गौरी तिथे बेंचवर बसलेली आहे, पण आता ती तिचे केस वगैरे नीट करत असते. आता अनु तिला चिडवते. गौरी तिच्या नवऱ्याला आवडतं तशीच राहते, गोड दिसते, पण आता तिच्या डोक्याची क्लिप कुठे गेली हे ती बघत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं, अरे देवा, आपण अभिमन्यू सरांच्या शर्टाला लावली की. मग तेवढ्यात ते अभिमन्यू सर येतात. आता खरं तर अभिमन्यू सरांना काही माहीत नाही आहे क्लिपविषयी, त्यांच्या अज्ञानात ते सुख मानतायत. पण आता गौरीला तर माहिती आहे ना. गौरी बिचारा एवढा बालिश प्रयत्न करते ते सगळं त्यांना सांगायचं, पण त्यांच्या काही लक्षात येत नाही लवकर. आता बघा काय झालंय ते, अभिमन्यू सर लागतात शिकवायला. आता गौरी म्हणते, ओ सर, म्हणजे ते वळत असतात बेंचवर काही लिहायला. तेव्हा गौरी म्हणते, सर तुम्ही शिकवायच्या आधी मला असं सांगायचं की असं काहीतरी विचारायचं, काहीतरी बोलायचं. अभिमन्यू सर म्हणत असतात, तिकडे जाऊन बस. आता गौरी खुणवत असते, मागे बघा मागे बघा, पण त्यांना काही समजेना. आता ती म्हणत असते, सर वळू नका ना, थांबा जरा. अभिमन्यू सर म्हणतात, काय बोलतेस तू, कळतंय का तुला, नंतर विचार प्रश्न. आता गौरी केसांना हात लावते आणि म्हणते, वर्गात येताना कसं नीट नेटकं यायला हवं ना. आता ती डॉली म्हणत असते, काय इम्प्रेशन पाडते उगाच सरांवर, उगाच फुकटची शायनिंग मारते गौरी. गौरी बिचारी म्हणत असते, सर वळू नका ना, थांबा ना, नीट नेटकं बसा. नाही, नीट नेटकं राहायला हवं, नीट नेटकं दिसायला हवं, वळू नका, थांबा जरा, आधीच शिकलेलं मला कळलं नाही ना. अभिमन्यू सर म्हणतात, बस खाली, सगळं शिकवेल मी तुला नंतर. आता गौरी पुन्हा त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, थांबा ना सर, वळू नका ना, थांबा ना, मला एक प्रश्न पडलाय, थांबा ना जरा. अभिमन्यू सर तिच्यावर वसकतात आणि म्हणतात, काय प्रश्न पडलाय तुला, सगळ्या क्लासचा वेळ घालवू नकोस, विचार पटकन. आता गौरी विचार करते, काय प्रश्न विचारू यांना, काय प्रश्न पडलाय मला, अरे देवा. मग ती विचार करते खूप आणि म्हणते, सर साहित्य आणि शास्त्र हे दोन वेगवेगळे विषय आहेत ना, मग तुम्ही कोणता विषय शिकवत आणि मुळात तुम्ही शिकवणार कसं. अभिमन्यू सर
सरांना इतका राग येतो, ही अशी फालतू प्रश्न का विचारतीये. अभिमन्यू सर म्हणतात, तू टीवायला गेली आहेस ना, टीवायला गेल्यावर तुला हा प्रश्न पडलाय, तुला काही कळते का तू काय बोलतेस ते. आता ती तिथे जवळ जाऊन त्यांना खुणवते, तुमच्या शर्टाला क्लिप लागली आहे, पण त्यांना काही उमजे ना. सर म्हणतात, तुला काही कळतं का, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र हे सायन्सचे विषय आहेत का. प्रत्येक विषय शिकवण्याची एक पद्धत आहे, शास्त्र आहे. आता गौरी रडायची बाकी आहे सरांसमोर, पण त्यांना काही उमगे. ते ओरडतात आणि म्हणतात, फालतू प्रश्न विचारू नको, जाऊन बस तिकडे. गौरी म्हणते, माझे प्रश्न नाही संपले अजून, मला पूर्ण प्रश्नाची उत्तरं द्या. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय चाललंय तुझं, तू आत्ता चुपचाप बस खाली. गौरी खुणवत असते आणि म्हणत असते, अहो सर असं कसं, आम्हाला प्रश्न पडतात आणि तुमचं काम आहे प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता चिडतात ते आणि म्हणतात, गौरी तू आत्ताच्या आत्ता खाली नाही बसली ना, तर मी 15 दिवसासाठी रेस्टिकेट करेल. आता गौरी म्हणते, असं कसं रेस्टिकेट करताल तुम्ही, आमचा हक्क आहे प्रश्न विचारायचा आणि उत्तरं देण्याचा तुमचा काम आहे. असं तुम्ही उत्तरं नाही देणार ना, तर मी कंप्लेंट करणार तुमची प्रिन्सिपल सरांकडे. अभिमन्यू सर विचार करतात, ही डोक्यावर पडलेली आहे. आता ते म्हणतात, तू प्रिन्सिपल सरांकडे माझी कंप्लेंट करणार. गौरी म्हणते, हो आत्ताच्या आत्ता कंप्लेंट करणार. अभिमन्यू सर म्हणतात, जा मग प्रिन्सिपल सरांकडे. आता गौरी म्हणते, मी एकटी का जाऊ, चला तुम्ही चला माझ्यासोबत, त्यांना कळलं पाहिजे ना कोणाचं चूक आणि बरोबर आहे ते. अभिमन्यू सर म्हणतात, जा ना मग तू सांग ना. गौरी म्हणते, नाही तुम्ही चला, तुम्ही मोठे आहात, तुम्ही पुढे चला, तुम्ही सर आहात, तुम्ही चला पुढे, मी तुमच्या मागे मागे येते. आता अशा पद्धतीने तिने कसं बसं अभिमन्यू सरांना बाहेर काढलंय. आता पदर बघा कसा आडवा केलाय बिचारीने. बाहेर आल्यावर पण तिने असा पदर आडोसा केलेला असतो. अभिमन्यू सर म्हणतात, काय चाललंय तुझं, जवळ काय करतेस माझ्या, अगं तुला काही कळतं का, काही कळस आहे तुझा विचित्र वागण्याचा, काय मध्ये तू प्रिन्सिपल सरांकडे जाऊन खरंच तक्रार करणार आहेस का माझी. आता गौरी म्हणते, नाही हो सर खरंच, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुमच्या शर्टाला माझी क्लिप लागली आहे, ती काढायचा प्रयत्न करत होते मी तुम्हाला मगासपासनं सांगतेय ते. आता तिकडनं एक पोरगा जात असतो तेव्हा अभिमन्यू सर असे कानकोंडे होतात आणि म्हणतात, काय माझ्या शर्टाला क्लिप, अगं अशा वस्तू इथे लावतात का, तुला काही कळतं का, अशा वस्तू तुला सांभाळता नाही येत का. अभिमन्यू सर आता लक्षात येते त्यांना, किती लोकांनी पाहिलं असणार आहे मला हे असं. आता गौरी म्हणते, चुकून लागला हो बाईकवर, म्हणजे मला चुकून विसरलंय, मी लावायचा राहिला, काढायचा राहिला, असं ती काहीतरी बोलते. आता ते म्हणतात, काय तुझं. आता गौरी म्हणते, तुम्हीच म्हणालात ना आपलं नातं कॉलेजमध्ये नको कळायला, आता म्हणून मला सांगता येईना ना तुम्हाला. पण पुन्हा त्या निनाद सरांनी या दोघांना लांबून पाहिलंय आणि आता ते अभिमन्यू सर म्हणतात, नातं कळायला नको म्हणून खड्ड्यात घालू नको एखाद दिवशी मला. गौरी म्हणते, काही काय सर. आता गौरी जवळ ते ती क्लिप काढून देतात आणि गौरीच काढते ती क्लिप आणि तिच्या हातावर ते टेकवतात. आता निनाद सर येतात ना गौरी गेल्यावर आणि म्हणतात, काय चाललं रे तुमच्या दोघांचं, नाही म्हणजे गौरीचं आणि तुझं नेमकं काय चाललं रे. आता अभिमन्यू सर म्हणतात, कुठं काय, काही नाही चाललं. निनाद सर म्हणतात, नाही मला ते काही माहिती नाहीये, तुला काहीतरी माहिती आहे ते विचारतोय मी तुला, काय लपवतोयस रे तू. अभिमन्यू सर म्हणतात, काही नाही लपवते रे, काय लपवायचंय. आता ते धमकी देतात आणि म्हणतात, तू असा बदणार नाहीस रे बेट्या, थांब, मला जी माहिती पाहिजे ना ती कुठून कशी मिळवायची ते मला बरोबर माहिती आहे. तू सांगत नाही ना, मी बाहेर जातो आणि गौरीलाच विचारतो. मग आता निनाद सर पुढे जाणार, तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, लग्न झालं आमचं. आता त्यांना 440चा धक्का बसला ना बिचाऱ्यांना. ते म्हणतात, काय बोलतोयस तू अभि. आणि प्रेक्षकांना त्यांच्या ह्या एक्सप्रेशनवर त्यांनी हा भाग संपवलाय. पण आता सोमवारी मजा येणार आहे ही मालिका बघायला, रॅदर पुढे सगळ्याच एपिसोडला मजा येणार आहे, कारण आता दिवाळीचा दिवस दाखवलाय त्यांनी आणि गौरी अभिमन्यू सरांना उठणं लावत असते आणि रागिणी आली ना हॅपी दिवाळी करत आणि आता ती बघते गौरीला तिथे आणि बघतच राहते काय होईल प्रेक्षकांनो पुढे. दिवाळीचे बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, काय काय फटाके फुटणारे आता अभिमन्यू सरांच्या घरात. गौरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून रागिणीला खरं तर धक्का बसलाय, पण अजून तिला काही माहिती नाहीये. बघूयात आता काय तमाशा करते कळल्यावर. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला ना, तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. एखादा लाईक करायला विसरू नका हं या भागाला. तुम्हाला देखील तुमच्या माहेरी जायचं असेल ना, मला सुद्धा जायचंय, गावातच माहेर आहे, जाऊन पटकन येते. तर आजचा भाग आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा हं. धन्यवाद.